नागपूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील नंदनवन परिसरात एका मुलावर आणि मुलीवर जीवघेणा हल्ला झाला। यात तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचे नाव बालाजी कल्याणी आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली। मृत बालाजी हा पोलीस भरतीची तयारी करत होता। नागपुरातील नंदनवन परिसरात मित्रासोबत भाड्याच्या खोलीत तो राहत होता। जोडप्यावर हल्ला झाला, त्यावेळी ते दोघेही खोलीत होते। त्यांच्यावर कोणी हल्ला केला याचा तपास नंदनवन पोलीस करत आहेत। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेली मुलगी ही मृत बालाजीची नातेवाईक आहे। ती त्याला भेटायला आली होती। बालाजी कल्याणीला पोलीस व्हायचं होतं, त्यासाठी तो तयारी करत होता। तो आपल्या मित्रासोबत राहत होता। घटनेच्या दिवशी म्हणजेच बुधवारी रात्री एक मुलगी त्याला भेटायला आली होती। ही मुलगी त्याची नातेवाईक होती। ती भेटायला आली होती तेव्हा बालाजीचा मित्र शेजारच्या खोलीत झोपायला गेला होता। बुधवारच्या मध्यरात्री स्थानिकांना मुलगी जखमी अवस्थेत दिसली। तेथील लोकांनी खोलीची तपासणी केला तेव्हा मुलाच्या छातीवर धारदार शस्त्रानं वार केल्याचं दिसलं। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या डोक्याला दुखापत झाली। त्यांनी दोघांना एका रुग्णालयात दाखल केलं। त्यावेळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं, तर मुलीवर उपचार सुरू आहेत। मुलाची हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। पोलिसांनी या घटनेप्रकरणी मुलीचा जबाब घेतलाय, त्याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे। मुलगी वारंवार आपला जबाब बदलत आहे, त्यामुळे मुलीनेच बालाजीचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र मुलगी वारंवार आपला जबाब बदलत आहे। आम्हाला या प्रकरणी रात्री कॉल आला होता। मिळालेल्या माहितीनुसार आम्ही नंदनवन कॉलनीत गेलो। तेथील नागरिकांनी आधीच दोघांना रुग्णालयात दाखल केलं होतं। तेथे मुलीचा जबाब घेतला, तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्याआधीच झाला होता, अशी माहिती नंदनवन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी दिली।